मनुष्याने नेहमी आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, यावर नाही की लोक काय म्हणतील किंवा लोक काय विचार करतील. कारण आपण जेव्हा लोक काय विचार करतील याचा विचार केला तर आपण आपले कार्य व्यवस्थित करू शकत नाही. एक गोष्टीच्या माध्यमाने तुम्हाला सांगतो की ऐकावी जनाची पर करावी मनाची. आपल्या आसपासचे जवळपासचे लोक आपल्याला नेहमी सांगत असतात की ऐकावी जनाची पण करावी मनाची. तुम्हाला एका गोष्टीच्या माध्यमातून मी सांगत आहे. काय झालं की एक फळवाला बाजारामध्ये बसून फळे विकत होता आणि त्याने आपल्या मागे एक पाटी लावली आणि त्या पाटीवर त्याने खडूने लिहिला की इथे ताजी फळं विकली जातात. आता तिथं एक शहाणा माणूस आला व म्हणाला, आम्हाला माहीत आहे की तुम्ही इथंच बसल्यात, तिथं नाही, म्हणून या वाक्यातून इथे हा शब्द पुसून टाका. फळवाल्याने बिचाऱ्याने तसंच केलं. आता त्या ओळीतून इथे हा शब्द पुसून टाकला आणि आता उरले ताजी फळं विकली जातात. आता दुसरा एक ग्राहक आला व म्हणाला, आम्हाला माहीत आहे की तुम्ही ताजीच फळं विकतात, काही सडलेली तर नाही विकत ना, म्हणून या वाक्यातून ताजी हा शब्द पुसून टाका. फळवाल्याने तसंच केलं आणि आता उरले फळे विकली जातात. आता आणखी एक ग्राहक आला व म्हणाला, आम्हाला माहीत आहे, दिसत आहे की तुम्ही फळेच विकत आहात, काही दुसरं तर विकत नाही ना, म्हणून या वाक्यातून फळे हा शब्द पुसून टाका. आता उरले विकली जातात. आणखी एक शहाणा माणूस आला व म्हणाला, आम्हाला माहीत आहे की तुम्ही विकायलाच बसले, काही फुकट तर वाटत नाही ना, म्हणून या ओळीतून विकत आहे हा शब्द पुसून टाका. आता फळवाल्याने उरले सुरले जे शब्द होते तेही बिचाऱ्याने पुसून टाकले. आता आणखी एक शहाणा ग्राहक आला व म्हणाला, तू वेडा वगैरे झालास काय, तुझ्या पाठीमागे हे पाटी लावली आहे, तू त्या पाटीवर खडूने काही लिहिला का नाही, म्हणून ऐकावी जनाची आणि करावी मनाची. या जगात प्रत्येक माणसाचं एक वेगळं मत असते, म्हणून ऐकावी जनाची आणि करावी मनाची. हरलेल्याचा अनुभव ऐका आणि जिंकलेल्याचा सल्ला ऐका, पण डोका स्वतःच लावा.